नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत एमबीबीएस चा 2026 चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो. कारण पेपर झाल्यापासून विद्यार्थी पालकाची कंटिन्युअसली इफ अँड बट्स मध्ये चर्चा आहे की यावर्षी कट ऑफ वाढू शकतो, कमी होऊ शकतो अथवा तो कट ऑफ त्याच लेवलला राहू शकतो. असं एक नाही, अनेक असे प्रश्न विद्यार्थी पालकांना या ठिकाणी पडले. तर त्या अनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांचे प्रश्न लक्षात घेतले असतात. जे विद्यार्थी आपल्याकडे पेडला जॉईन आहेत अथवा आपल्याला सोशल मीडियावरती फॉलो करतात, अशा सर्व विद्यार्थ्यांना हे माहिती मिळावी या अनुषंगाने हा व्हिडिओ आपण देत आहोत. तर आता आपण कट ऑफची माहिती देत असताना लक्षात घ्या, ज्याही वेळेस आपला नीटचा रिझल्ट डिक्लेअर होतो, नीटचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर आपल्याला काउन्सिलिंगच्या दोन आपल्याला या ठिकाणी डिफरन्सेस असतात. म्हणजे दोन टाईपच्या काउन्सिलिंग असतात. एक असते आपली 15% एमसीसी काउन्सिलिंग, दुसरी असते आपली स्टेट काउन्सिलिंग. 15% काउन्सिलिंग मध्ये काय एक्झॅक्टली असतं की एम्स, त्यानंतर जिपमार, एएफएमसी, ऑल गव्हर्नमेंट कॉलेजचे जे 15% जागा आहेत, म्हणजे पूर्ण इंडियामधल्या त्या सर्व कॉलेजच्या 15% जागा सोबत डीम्ड युनिव्हर्सिटी, या सर्वांची काउन्सिलिंग 15% किंवा आपण याला एमसीसी काउन्सिलिंग कन्सिडर करू शकतो. नेक्स्ट आहे आपली 85% काउन्सिलिंग, की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र स्टेट मधले पूर्ण एमबीबीएस पासून ते पूर्ण फिजिओथेरपी पर्यंतचे सर्वच कोर्सेस या ठिकाणी काउन्सिलिंग होत असते. आणि जेही सध्या आपण कट ऑफची माहिती घेत आहोत, हे कट ऑफची माहिती आपण जेही महाराष्ट्रातला 85% स्टेट कोटा आहे, एमसीसीचा 15% सोडून या स्टेट कोट्याची आपण या ठिकाणी कट ऑफची माहिती घेत आहोत. तर या ठिकाणी जर एमसीसीचा विचार केला असता तर एमसीसीचा कट ऑफ कंपेरेटिव्ह महाराष्ट्र स्टेट कट ऑफ पेक्षा जास्तच राहत असतो. एकतर संपूर्ण भारतात या ठिकाणी कॉम्पिटिशन चालत असतं आणि त्या ठिकाणी 15% जागा असल्यामुळे त्या ठिकाणचं बाय डिफॉल्ट कॉम्पिटिशन हाय राहत असते. हे दरवर्षीचा अनुभव आहे. कंपेरेटिव्ह आपला महाराष्ट्रातला विचार केला तर या ठिकाणी कमी या ठिकाणी आपलं कॉम्पिटिशन दिसून येतं. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना थोडेसे ॲव्हरेज मार्क आहेत, हे शक्यतो विद्यार्थी स्टेट काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करणं योग्य असतं. जसे आपले काउन्सिलिंगचे टप्पे चालत राहतील तसं तसं कुठल्या रँक वरती किंवा कुठल्या मार्क्स वरती आपण कुठली काउन्सिलिंग जॉईन करणं इम्पॉर्टंट असणार आहे याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. कारण विद्यार्थ्याचं कसं, ज्यावेळेस रिझल्ट आला किंवा रिझल्ट आल्यानंतर विद्यार्थ्याचं एक चालू होतं की स्टेट करायची, एमसीसी करायची, कर्नाटका करायची, अदर स्टेट मधल्या बऱ्याच काउन्सिलिंग करायच्या, पण आउटपुट आपल्याला एक्झॅक्टली कुठे मिळेल हे सर्वात महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस काउन्सिलिंग जॉईन करतो ते सुद्धा माहिती करून, म्हणजे काउन्सिलरचा खरंच काय एक्सपिरियन्स आहे, त्याच्या एक्सपिरियन्स अनुसार तो आपल्याला कुठे या ठिकाणी रिकमेंड करतो काउन्सिलिंगसाठी, ते इम्पॉर्टंट सर्वात महत्वाचं असतं. ठीक आहे. तर 2026 चा कट ऑफ या ठिकाणी पाहिला असता, जर आपण पेपरचा जर विचार केला तर हा पेपर जो होता हा इझी टू मॉडरेट लेवलचा आतापर्यंत विद्यार्थ्याच्या किंवा बऱ्याच या ठिकाणी संस्थांच्या या ठिकाणी जर असं आपण कॉन्टॅक्ट करून पाहिला तर पेपर हा इझी टू मॉडरेट होता. तर इझी टू मॉडरेट असल्यामुळे एक्सपेक्टेड चेंज काय, की डेफिनेटली या वर्षीचा कट ऑफ हा वाढणार आहे कंपेरेटिव्ह 2025 जर आपण विचार केला तर 2025 चा पेपर हा जर पाहिला असता हा खूप टफेस्ट पेपर होता. तर जो काही या ठिकाणी इझी टू मॉडरेट हा पेपर दिसून येतोय, विद्यार्थी आणि पालकाचं कन्फ्युजन आणि या ठिकाणी डिस्कशन असं चालू होतं की 2025 मध्ये जोही आपला कट ऑफ होता, या कट ऑफच्या सिमिलर या ठिकाणी कट ऑफ राहू शकेल. आता डेफिनेटली सांगेल की तो कट ऑफ आणि हा कट ऑफ आपण मॅच करू शकत नाहीये. जर आपल्याला कट ऑफ मॅच करायचा असेल तर 2023 चा कट ऑफ सोबत आपण मॅच करू शकतो. यासाठी जेही आम्ही अनालिसिस केलं आहे, 2022, 2023, 24 आणि 25 या सर्व कट ऑफ सोबतच किती सीट या ठिकाणी वाढले आहेत, या सगळ्याचं एक आपण पॅरामीटर लक्षात घेऊन आपण एक कट ऑफचा अंदाज या ठिकाणी बिल्ड केला आहे. त्यामुळे जर पाहिला असता 2024 ला जर विचार केला तर हिस्ट्रीतला आपण पाहू शकतो की सगळ्यात हायेस्ट कट ऑफ किंवा 720 पैकी 720 मार्क घेणारे बरेच विद्यार्थी होते. त्यामुळे त्या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ हा जवळपास 640च्या या ठिकाणी जवळ गेला. त्याच जर आपण 2025 चा पाहिला, हा हिस्ट्रीतला सगळ्यात टफेस्ट पेपर असल्यामुळे या ठिकाणचा जर कट ऑफ आपण पाहिला असता, हा 500 ते 525च्या यामध्ये आपला कट ऑफ राहिलाय. आता विद्यार्थ्याला प्रश्न पडेल की असे एक्झॅक्ट कट ऑफ आम्हाला मिळतील का? तर लक्षात घ्या, तुम्हाला 2024, 2025 सोबत 2023 जरी कुठल्या विद्यार्थ्याला हवं असेल तर असे पूर्ण कट ऑफ बुक्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन, सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी या दोन्ही माध्यमातून हे बुक सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील. तर 2026 ला ज्यावेळेस हा कट ऑफ 24 ला ज्यावेळेस वाढ झाली होती, तर सडनली 100 ते 120 मार्क 2025 मध्ये आपल्याला कमी झालेले दिसले. पण आता जे काही 2026 चा जर कट ऑफ आहे त्यामध्ये डेफिनेटली चेंजेस येतील. तर लक्षात घ्या, ज्याही विद्यार्थ्यांना आपल्याकडे पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे आहे
तर पेड काउन्सिलिंगला आपली सुरुवात झाली आहे. आपण पुणे किंवा लातूर या शहरात असाल तर आपण डायरेक्टली आमच्या ऑफिसला येऊन काउन्सिलिंग जॉइन करू शकता. पण आपण या शहराच्या व्यतिरिक्त आहे, पण आमची काउन्सिलिंग हवी आहे. तर अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन काउन्सिलिंग सुद्धा आम्ही प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध करून देतो. ज्याही प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थ्यांना वन टू वन या ठिकाणी विद्यार्थी आणि पालकासमवेत वन टू वन या ठिकाणी काउन्सिलिंग केली जाते, की जेणेकरून विद्यार्थ्यांचे बेसिक पासून या ठिकाणी ऑल डाउट्स या ठिकाणी आम्ही क्लिअर करण्याचा प्रयत्न करत असतो. तर यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांना जॉइन करायचं आहे तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, इंस्टाग्राम आहे आणि इव्हन आपले जे काही अपडेट्स आहेत, अपडेट्स मिळवण्यासाठी सुद्धा आपले व्हॉट्सअप ग्रुप्स आपण या ठिकाणी इस्टॅब्लिश केले आहेत, की विद्यार्थ्यांना वेळोवेळी पिन पॉइंट इन्फॉर्मेशन या ठिकाणी मिळत राहावी. आपण या ठिकाणी जर इंटरेस्टेड असेल, मिळालेली माहिती योग्य वाटत असेल, तर आपण डेफिनेटली या गोष्टी जॉइन करू शकता. तर महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण जास्त वेळ न घालता किंवा जास्त तुम्हाला अदर गोष्टी न डिस्कस करता क्लिअरली सांगेल पॉइंटवरती. आणि महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मी आपल्याला स्पष्ट करेन, जेही कट ऑफ मी सांगत आहे, हे जोही आमचा 13 वर्षाचा काउन्सिलिंगचा अनुभव आहे, जोही आम्ही एनालिटिक काढलेला आहे, त्या एनालिसिस अनुसार कट ऑफ मेन्शन करत आहे. यामध्ये डेफिनेटली चेंजेस असू शकतात, कारण हा माझा वैयक्तिक अंदाज आहे. त्यामुळे विद्यार्थी नंतर म्हणतील की ह्या कट ऑफ मध्ये बराच आम्हाला डिफरंट दिसतोय. पण हा माझा वैयक्तिक अंदाज मी आपल्याला शेअर करत आहे. जर आपण ओपनचा जर यावर्षी जर कट ऑफ पाहिला, तर या ठिकाणी 525 ते 600 मार्कापर्यंत या ठिकाणी कट ऑफ जाण्याचे ह्यूज चान्सेस आहेत. तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं, की लास्ट इयरच्या कंपॅरेटिव्ह 40 ते 80 मार्कांनी कट ऑफ या ठिकाणी वाढ होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. तर त्याच अनुषंगाने 525 ते या ठिकाणी 600 पर्यंत आपला ओपन कॅटेगरीचा कट ऑफ जाईल. जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस प्रवर्गात आहेत, अशा विद्यार्थ्यांचा 580 एकदम मी मिनिमम दिलाय, पण आपण 582 ते 592 या रेंजमध्ये या ठिकाणी कट ऑफ कन्सिडर करू शकतात. ओबीसीचा सेम ॲज 575 ते 590 मार्कापर्यंत या ठिकाणी आपण कट ऑफ कन्सिडर करू शकतात. सोबतच एससी आणि एसटी कॅटेगरीचा आपण विचार केला असता, एससी कॅटेगरीचा या ठिकाणी 500 ते 520 मार्कापर्यंत या ठिकाणी कट ऑफ जाऊ शकतो. एसटी कॅटेगरीचा विचार केला असता तर 470 ते 495 मार्कापर्यंत या ठिकाणी आपल्याला कट ऑफ पाहण्यास मिळू शकतो. ठीक आहे. तसंच NT1, NT2, NT3, व्हीजेडीटी आणि एससीबीसी याही कॅटेगरी प्रवर्गाचा आपण विचार केला तर सिमिलरली 510 ते 530 NT1 या ठिकाणी NT2 575 ते 590 पर्यंत दिसून येईल आपल्याला. सोबतच या ठिकाणी NT3 575 ते 590, व्हीजेडीटी 540 ते 565 मार्कापर्यंत हा आपल्याला डिफरंट जाणवेल. ठीक आहे. तर हे आपले एमबीबीएस चे एक्सपेक्टेड कट ऑफ असू शकतात फॉर गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज फॉर 85% कोट्यासाठी. ठीक आहे. त्याच्याच सोबत जर आपण जर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या ठिकाणी विचार केला असता, तर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जर आपला कट ऑफ पाहिला असता, तर 508 ते 522 मार्क म्हणजे प्लसच या ठिकाणी राहू शकतो. कारण मी थोडासा अंदाज या ठिकाणचा कमी जाणीवपूर्वक घेतलाय. तर 522 पर्यंत हा कट ऑफ असू शकतो, असं मला वैयक्तिक वाटतं. नंतर ओबीसीचा विचार केला असता तर हा कट ऑफ 503 ते 515 पर्यंत, NT2 500 ते 514 म्हणजे जे काही NT2 आणि NT3 सिमिलरलाच या ठिकाणी कट ऑफ राहू शकतो. NT2 आणि NT3 सोबतच व्हीजेडीटी आणि NT1 यांचाही कट ऑफ जवळपास या ठिकाणी सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा आपल्याला सिमिलर दिसू शकतो. सोबत एससी आणि एसटी याही कॅटेगरीचा या ठिकाणी आपण विचार केला असता तर याही कट ऑफ आपण या ठिकाणी दिले आहेत. तर यामध्ये आपण इन्स्ट्रक्शन्स सुद्धा दिलेले आहेत. हे फक्त अनालिसिस आहे. याच्यामध्ये आपले ज्यावेळेस एक्झॅक्ट ऑल इंडिया रँक येईल, एक्झॅक्ट आपला रिझल्ट डिस्प्ले होईल, त्यावेळेस आपण याची अॅक्युरसी एक्झॅक्ट धरणं योग्य असणार आहे. तर मागे तुम्हाला बुक बद्दल माहिती ज्या विद्यार्थ्याला बुक्स हवे असेल, तर बुक्स मध्ये मॅक्झिमम आपले एवढे कंटेंट आपण कव्हर केले आहेत, तर ते आपण घेऊ शकतात. आणि ज्याही विद्यार्थ्यांना लक्षात घ्या पेड बद्दल तुम्हाला माहिती दिली, जॉईन करायचं असेल तर आपण आपल्या कन्व्हिनियन्स अनुसार जॉईन करू शकतो. एक डेटा अनालिसिस काढला होता आपण. त्या डेटा अनालिसिस मध्ये पाहू शकता 2024, 2025 आणि 2026 चे जे एक्सपेक्टेड कट ऑफ आहेत याबद्दल आपण माहिती दिलेली आहे, की या रेंज मध्ये हा डेटा आपण जनरेट करून या ठिकाणी पाहतात. तर याच मध्ये जर आपण टॉप जीएमसी चा विचार जर केला तर ज्याही विद्यार्थ्याला या ठिकाणी केएम पाहिजे असेल, त्यानंतर बीजे पाहिजे असेल, अशा जर कॉलेजचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राचा 620 प्लस कट ऑफ राहू शकतो. लक्षात घ्या, मी जो कट ऑफ तुम्हाला मागच्या ह्याच्यात सांगितला स्लाइड मध्ये, तो कट ऑफ हा मिनिमम म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात लो गव्हर्नमेंटचा जो कट ऑफ आहे एमबीबीएस कॉलेजचा, तो कट ऑफ सांगितला. पण जर आपल्याला एक चांगले कॉलेज गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा एक बेटर ऑप्शन जर पाहायचे असतील तर आपला टॉप जीएमसीचा 620 प्लस राहील, मीडियम जीएमसीचा
600 प्लस राहील. लोअर जीएमसी मध्ये कट ऑफ येईल 592, या ठिकाणी 600, आणि जोही या ठिकाणी मी मिनिमम कट ऑफ ची रेंज ठेवली होती 580 टू 590, हे रिस्क आणि हे याच्यामध्ये लास्ट राऊंड पर्यंत आपल्याला वेट करणं गरजेचं राहणार. म्हणजेच की जे काही स्ट्रे वॅकन्सी राऊंड होतात, या स्ट्रे वॅकन्सी राऊंड पर्यंत आपल्याला जर वाट पाहायचं म्हणजे आपल्यात पेशन्स असतील तर आपण हा सुद्धा कट ऑफ या ठिकाणी पाहू शकतात. ठीक आहे. तर महाराष्ट्रातील एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंटचा कशा प्रकारे कट ऑफ असू शकतो याबद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे. यामध्ये जर विद्यार्थी पालकांना काही क्युरीज असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ॲज सून ॲज पॉसिबल प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. थँक यू फॉर वॉचिंग स्टुडंट्स.